यायच्या अगोदर त्यांना खूप त्रास होते, परंतु थेरपी घेतल्यापासून त्यांच्या शरीरामध्ये काय खूप बदल झालेला आहे आणि हे ते स्वतः सांगणार आहे की त्यांच्या शरीरामध्ये थेरपीने काय काय बदल झाले। आता तत्पूर्वी आईबद्दल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आई राहतात वाटतं पूनम हॉटेलच्या तिथं राहायला येते, मुक्ताई ढाब्याजवळ ते राहायला आहेत आणि आईच्या आयुष्यामध्ये इतक्या वाईट म्हणजे काही गोष्टी घडलेल्या आहेत की त्यामुळे आईला त्याचं दुःख पण आहे, कारण त्यांचे मिस्टर थोडेसे म्हणजे काही कारणास्तव एक्सपायर झाले, त्यानंतर एक मुलगा होता आणि तो मुलगा पण एक्सपायर झालेला आहे। आता त्यांना सध्या कोणीच नाही, एक मुलगी फक्त आहे आणि तरी ते एकट्या राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आईसाठी आपल्या मुलाचं दुःख आहे की ती आईच जाणवू शकते, परंतु एवढं सगळं करूनही तिने खूप छान असं एक मोठं पुण्याचं काम केलं आहे। कारण ज्यावेळेस एखादं मूल तिथं जाता जाता तिला वाटलं की माझ्या मुलाला मी कधीही पाहावं असं जर वाटत असेल तर तिने जाताना आपल्या मुलाचे डोळे काय दान देऊन पाठवलेलं आहे आणि ते दान केलेलं सर्टिफिकेट पण तिने आज इथं दाखवायला आणलेलं होतं। म्हणजे आज जरी मुलगा तिच्या आयुष्यामध्ये नसला तरी त्याच्या डोळ्याच्या रूपाने ती त्यांना बघण्याचा प्रयत्न नक्कीच करत असेल। तर जोरदार या गोष्टीसाठी आईसाठी आपल्या मुलाचं जे अवयव आहे तो दान करण्यासाठी सहजासहजी कोणी तयार होत नाही, परंतु आईने एवढं मोठं धाडस दाखवलेलं आहे आणि ह्या थोडंसं मानसिक टेन्शनमुळे आईच्या शरीरामध्ये जे काही आजार होते ते मोरे फिजिओथेरपीमध्ये येऊन कशा पद्धतीने थेरपी घेऊन तिने बरे केले हे एकदा ती स्वतः सांगणार आहे। आणि तुझं नाव सांग सगळ्यांना। हॅलो, मी सुनीता सुधाकर राऊत, सध्या राहायला मी बायपासच्या बाजूला आहे। आई तुला काय त्रास व्हायचे थेरपीला यायच्या अगोदर? माझे याच्या अगोदर त्रास म्हणजे माझ्या किडनीला पूर्ण सूज आली होती आणि डॉक्टरांनी मला सांगितलं होतं, मी वायसीएमला गेले त्यांनी 3 महिन्याचा कोर्स सांगितला होता, पण मी डॉक्टरांवर भरोसा न ठेवता मी मोरे फिजिओथेरपीवरती विश्वास ठेवून आज 1 महिन्यात माझे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले। आणि 1 महिन्यासाठी तू थेरपीला येते, किडनीला सूज होती त्यामुळे तुला काय त्रास व्हायचं? मला जिन्यावरून खाली उतरता येत नव्हतं, आतून उठतं आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे 3 महिने मला जेवण सुद्धा जात नव्हतं, नुसता चहा घ्यायची, नुसता असं म्हणजे थोडा चहा घेऊन झोपायला। आणि जशी मी थेरपीला यायला लागले तेव्हापासून पूर्ण आता मी दिवसातून 4 वेळा पूर्ण एकदम पोटभर जेवण करते। म्हणजे थेरपीला यायच्या अगोदर फक्त लिक्विडवर आयुष्य जगत होते आणि जेव्हापासून थेरपी घेतली तेव्हापासून त्यांना आपण 2 टाइम 3 टाइम नाही तर केवळ 4 टाइम त्यांना भूक लागते आणि ते जेवण जाते आई मग आता थेरपी घेतल्यापासून। जेवण आता मी रात्री 5 वाजता जरी मला पहाटे भूक लागली तरी पण मी उठून स्वतः 2 चपात्या लाटून माझी मी पहाटे 5 वाजता म्हटलं तरी मी जेवण करते, 2 चपाती खाते मी। आणि या थेरपीला यायच्या अगोदर त्यांचं वजन वगैरे पण खूप कमी होतं, वजन 45 किलो होतं माझं त्यावेळेस आणि आता कम्प्लीट माझं वजन मी परवा वजन केलं तर 65 किलो भरलं। म्हणजे थेरपीने त्यांचं वजन सुद्धा वाढलेलं आहे। आणि आई मानेमध्ये पण माझी मान अशी पूर्ण हालत होती, तर माझ्या पूर्ण आणि चेहऱ्यावर इतका काळेपणा होता, असं माझं मला पुढं पाहुण्यांची इथं जायचं म्हटलं तरी मला लाज वाटत होती, इतकी माझी अवस्था झाली होती। आणि आजची अशी माझी अवस्था आहे, मी माझ्या मोबाईलवर फोटो काढून मी माझा बदल बघते किती झाले आणि हे सगळी कृपा सगळी आहे ही मोरे थेरपीची। आणि माझी शेती आई आणि डोंगरे येणाऱ्या ज्या शेती आई आहे लता शेती आई आणि रंजना डोंगरे संगीता डोंगरे आई यांनी त्यांना थेरपी बद्दल माहिती दिली। त्यांचं मान हालायची म्हणजे कुठेही बसलं तरी मान त्यांची काय व्हायची हालायची, परंतु जेव्हापासून त्यांनी थेरपी घेतली तेव्हापासून मान हालायची बंद झाली आणि चेहऱ्यावर एक काळवटपणा होता म्हणजे स्किनचा प्रॉब्लेम होता, म्हणजे त्यामुळे त्यांना कुठं बाहेर 4 माणसांमध्ये जायची काय व्हायची लाज वाटायची, परंतु मोरे फिजिओथेरपीमध्ये आल्यापासून त्यांच्या चेहऱ्यावरचा काळवटपणा कमी झाला आहे आणि ते आता स्वतः मोबाईलमध्ये काय करताय फोटो काढून दाखवते की मानेचा जो त्रास आहे तो कमी झाला आणि त्याच्यानंतर पोटाला सूज होती आहे तुझ्या पोटाला पूर्ण सूज होती आणि आता ती इथं येऊन आपल्या पूर्ण थेरपीची आणि पूर्ण पोटाची सूज पण कमी झाली आणि पूर्ण म्हणजे माझ्या शरीरावर पूर्ण 100% फरक पडला। आणि माझी सगळ्या आई आणि बाबांना एकच विनंती, आपण जसं आपल्या मुलाला म्हणतो आजारी पडल्यावर बाळा मला दवाखान्यात घेऊन चल, तर इथून पुढे आई बाबांनी एकच मुलांकडे हट्ट झाला की बाळा मला मोरे फिजिओथेरपीमध्ये घेऊन चल, दवाखान्यात घेऊन चल। आपण आपले जर गुडघे दुखायला लागले, आपले मणका दुखायला लागला, आपण दवाखान्यात जर गेलो तर डॉक्टर म्हणतात 20,000 रुपये पहिले तुम्ही भरा, आपण 20,000 नाही आपण पाहिजे ते आपण किंमत भरतो, पण त्याची गॅरंटी आपल्याला डॉक्टर देतात ऑपरेशन करून, पण मग ती आपल्याला गॅरंटी आपल्याला भेटत नाही, ती आपल्याला पूर्ण सक्सेसपणा आणि पूर्ण गॅरंटी आपल्याला कुठे भेटते तर आपल्या मोरे फिजिओथेरपीमध्ये भेटते। आणि हेच माझं फक्त एकच आई बाबांना सगळं विनंती आहे
आपल्याला इथून पुढे सुद्धा आपल्याला पूर्ण जीवन आपल्याला बघायचंय. आपण आता जग बघतोय आणि आपली प्रत्येकाची इच्छा, कुणाला वाटतं का आपण आपलं मरण लवकर यावं असं वाटतं का? आणि मेल्यानंतर आपण जग बघतो का? नाही बघत. प्रत्येकाला माझी एकच विनंती आहे का आपण गेल्याच्या नंतर आपल्या मुलाबाळांना फक्त आपण एकच दोनच शब्द लिहून ठेवा की मी गेल्यानंतर बाळा माझे नेत्रदान तू कर. कारण का आपण जरी गेलो तरी आपले डोळे हे जरी एखाद्या गरीबाला दान केले तर त्याच्यामध्ये आपल्याला आपण स्वतः जग बघू शकत नाही, पण दुसरं जे आंधळ आहे आपले डोळे त्यांना दिल्यावर ते जे जग बघतात त्यात लई मोठं पुण्य आहे. मी माझं नेत्रदान केलेलं आहे. मी प्रत्येक ठिकाणी शिबिरमध्ये मी आज जाऊन लिहून देत असते की मी गेल्यावर माझं नेत्रदान घ्या म्हणून, माझं नेत्रदान करा मला आणि इथून पुढे सगळ्या आईबाबांनी फक्त मोरे फिजिओथेरपी आणि नेत्रदान याचा फक्त संकल्प मनात बाळगा. बाकी आयुष्य खूप सुंदर आणि आनंदाचं जाईल. धन्यवाद आईसाठी. प्रत्येक जण काही ना काही आयुष्यामध्ये दान करत असतं, कोणी वस्त्रदान करतं, कोणी अन्नदान करतं, परंतु आमच्या मोरे फिजिओथेरपीमध्ये हे आरोग्यदानाचं सुंदर असं काम इथं केलं जातं आणि तसंच आरोग्यदानाचं काम आईने केलं आहे. अवयव दान करून आईने पुण्याचं काम केलेलं आहे. तर आईसाठी जोरदार क्लॅपिंग करायचं आहे. आई तुला थेरपी कोणती सगळ्यात जास्त आवडली, म्हणजे कोणत्या थेरपीने जास्त फरक पडलेला आहे तुला? मला सगळ्यात आपली परिवार कवच, म्हणजे परिवार कवचची थेरपी जास्तीत जास्त घेऊन त्यांना एवढा छान रिझल्ट जाणवतोय. आई तू ICM ला गेली होती, त्याच्या अगोदर अजून कोण हॉस्पिटलमध्ये गेली होती का? मी YCM ला आता 3 वर्ष झाली YCM ला ट्रीटमेंट घेत होती. खर्च किती केलाय तू? खर्च माझं रेशन कार्ड फ्री होतं म्हणजे YCM ला शक्यतो आणि आता त्यांनी मला 3 महिन्याची औषधं दिली होती ना, तर मी अक्षरशः गणपती शपथ घेऊन सांगते मी एक सुद्धा गोळी खाल्ली नाही. मी फक्त माझ्या किडनीचा प्रॉब्लेम फक्त मी मोरे फिजिओथेरपीच्या विश्वासावरती मी त्या थेरपी दररोज घेते आणि एक सुद्धा मी गोळी घेतली आणि त्याच्यावर पूर्ण मी क्लिअर झाले. जोरदार क्लॅपिंग करत आहे गाडीसाठी झाल्या पाहिजे. कारण आईने जे गोळ्या औषधं घेतले, डॉक्टरांनी ज्यांना 3 महिन्याची जी गोळ्या औषधं दिली आहेत ती गोळ्या औषधं आईने खाल्लेली नाही. कारण त्यांना विश्वास आहे की त्या मोरे फिजिओथेरपीमध्येच बऱ्या होणार आहे आणि झालेल्या पण आहे. कारण त्यांच्या शरीरामध्ये एवढा बदल झाला, जेवण जात नव्हतं, कंटिन्यू मानेचा त्रास होता, पोटाचा त्रास होता आणि हे सगळे त्रासांना त्यांना मोरे फिजिओथेरपीमध्ये काय झालेला आहे, आराम भेटलेला आहे. आणि तू आपल्या सरांविषयी काही सांगशील? सर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे आपली जी स्वतः मुलं आहेत, आपण जर घरी समजा बसलो आपले गुडघे दुखायला लागले, आपली मुलं येणार, आपण तिला 2 वेळा जरी बोललं बाळा मला पाणी जरी प्यायला तरी तो मुलगा पुढे जाणार, बायकोला म्हणणार तिला पाणी काय म्हणते बघ तिला पाणी दे. तसं आपण इथे येतो आणि सर आपल्याला आपण कुठलाही मोबाईलला न देता सर आपल्याला एकदम आपल्या मुलासारखे आई व्यवस्थित थेरपी आईच्या प्रत्येकाचे ते सहकार्य करतात. याचे सरांचं आणि सगळ्या तिन्ही पण मॅडमचं मी खूप कौतुक करते. धन्यवाद.